झी 24 तास एक पाऊल पुढे। विचारा रोखोक मध्ये आपण चर्चा करतो आहोत। रेसकोर्सच्या जागेवरून सध्या जो वादाला तोंड फुटू पाहत आहे त्याविषयी आपल्याबरोबर सुधाकर गोगावले आहेत अलिबागवरून। सुधाकरजी, विचारा रोखोक। नमस्कार। नमस्ते। तमाम हिंदूंचे हृदय सम्राट आणि मराठी मनाचे मानबिंदू बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आज, आणि ते आपल्या मुंबईतच हो, ज्या साहेबांच्या नावामुळे आज शिवसेनेमुळे फक्त अतिरेकी म्हणा किंवा गुंड म्हणा जे मुंबईत घाबरून असायचे, त्या साहेबांच्या स्मारकासाठी आज खरोखर कोणीही असं वाद घालू नका। आणि साहेबांच्या स्मारक व्हावं यासाठी किती तुम्हाला हुतात्मे लागतील तेही आम्हा शिवसैनिक देण्यास तयार आहेत। कृपया लवकरात लवकर साहेबांचं स्मारक निकाली काढून शासनाने सुद्धा सहकार्य करावं। धन्यवाद। बिलकुल, लवकरात लवकर हे स्मारक बनवा, याच्यासाठी वाद घालू नका असं त्यांचं म्हणणं आहे। काय म्हणाल, ज्या प्रकारे लोकांच्या भावना आहेत याच्यामध्ये वाद नाहीये, वाद वगैरे असं कुठे झालेलाच नाही अजूनपर्यंत। जर शिवसेनेनेच अधिकृतपणे कुठे मागणी केलेली नाहीये तर वाद होण्याचा प्रश्न कुठे येतोय? महापौरांची मागणी फक्त त्या रेसकोर्सच्या मैदानावरती उद्यान करावं एवढ्यापुरती मर्यादित आहे। त्यांनी कुठेही त्याच्या प्रस्तावामध्ये किंवा पत्रामध्ये म्हटलेलं नाही की इकडे बाळासाहेबांचं नाव द्यावं किंवा देऊ नये। जर मुळात शिवसेनेकडूनच कुठली मागणी नाही आहे तर वाद होण्याचा प्रश्न कुठे येतो? आणि पक्षाकडून आमच्या माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब म्हणजे सरकारकडेच हा प्रस्ताव आलेला नाहीये। सरकारने याच्यावर अजून काही मत व्यक्त केलेलं नाहीये, अधिकृत प्रस्ताव नाहीये। जसं संदीप आचार्य साहेब म्हणाले की तशी मागणीच झालेली नाहीये, त्याच्यामुळे ना आम्ही त्याला नकार दिलाय। मागणी तर येऊ द्या, सरकार आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय त्याच्यावर घेतील। बिलकुल, अशा अधिकृत मागणी याला वादच झालेला नाही अजून। बिलकुल, अशा अधिकृत मागणीच तुम्ही केलेली नाही असं या दोघांचंही म्हणणं। हा नाही, अधिकृत मागणी निश्चित स्वरूपात केली जाईल, पण सर्वप्रथम महापौरांनी जे पहिलं पत्र लिहिलं होतं ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं थीम पार्क व्हावं, कारण लीज ह्या मे महिन्यात संपुष्टात येणार आहे। त्यामुळे शिवसेनेने ती पहिली मागणी केली होती। दुसरी मी महत्वाची थेट स्मारकाचीच मागणी का नाही, स्मारकाची मागणी आम्ही करणारच आहोत किंवा आम्ही त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही केली होती। 1 कोटीची तरतूद केलेली आहे आणि त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी आणि शिवसेना नेते यांच्याशी चर्चा करून वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्मारक कुठल्या जागी व्हावं या जागेसंदर्भात चर्चा आमची चालूच आहे। महापौर बंगल्याची जागा किंवा रेसकोर्सची जागा या संदर्भातले प्रस्ताव आमच्या विचाराधीन होते ते अगोदर, आणि त्यानुसार आम्ही ती जागा ठरवण्यात येणार होती। तुमची अजूनही भूमिका ठाम किंवा अधिकृतपणे झालेली नाहीये की महापौर बंगल्याच्या परिसरामध्ये व्हायची, शिवाजी पार्कवर व्हायचं की रेसकोर्सवर व्हायचं, याचा अजून अधिकृत तुमची चर्चा होऊन असा काही अधिकृत ठोस असा निर्णय झालेला नाहीये की जो तुम्हाला जाहीर करतो? निर्णय ठोस तसा स्मारक करायचा हा निर्णय, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्मारक करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे। स्मारक कुठे करण्याचा निर्णय तो आता लोकभावनेचा सर्वांचा आदर करून रेसकोर्सवर वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्मारक बनवण्याचा सगळ्यांचीच भावना असेल तर निश्चित स्वरूपात सत्ताधारी पक्ष म्हणून मुंबई महानगरपालिकेतर्फे पुढाकार घेण्यात येईल आणि राज्य सरकारला त्या संदर्भातला प्रस्ताव पाठवण्यात येईल। यात राज्य सरकारची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, कारण यातली जास्तीत जास्त जागा ही राज्य सरकारच्या पण अधिपत्याखाली आहे। त्यामुळे सर्वप्रथम आम्ही प्राधान्य देतोय जे लीज अग्रीमेंट आहे ते लीज अग्रीमेंट कॅन्सल होऊन ही जागा मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात यायला पाहिजे। मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात ही जागा आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असल्या कारणामुळे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्मारक त्या ठिकाणी बनवण्यात कायदेशीर अडचण निर्माण होणार नाही। काय करायचं ते ठरवू अशी तुमची भूमिका आहे। बिलकुल, आपल्याबरोबर पुढचा फोन शुभम यांचा आहे अमरावतीहून। शुभम, नमस्ते, विचारा रोखो। हॅलो हॅलो शुभम बोला, तुमचा आवाज येतोय। नमस्ते सर। नमस्ते। हा नमस्ते म्हटलं सर। हो नमस्ते शुभम, बोला। हॅलो शुभम बोला, थेट तुमचा रोखोक प्रश्न न थांबता विचारा। हॅलो सर, मी अमरावतीवरनं शुभम साकी बोलतो। शुभम यांचा फोन कट झालेला आहे। ही चर्चा आपण सुरूच ठेवूया, एक छोटासा ब्रेक या ठिकाणी घेऊया आणि ब्रेक नंतर शेवटच्या भागामध्ये ही चर्चा आपण सुरू ठेवूया। तुम्ही पाहत रहा विचारा रोखोक। झी 24 तास एक पाऊल पुढे।